ऋषीमुनी आहे सगळे, मोठे मोठे ऋषीमुनी आहेत. आणि हे सगळे 7 ऋषी आहे. त्याच्यात मग अजिंठा टाईपचं दर्शन आहे, तिथं दर्शन आहे. आपल्याला नाशिकचं दाखवलं तरी दाखवलं नाही आता, पण हे सगळे ऋषीमुनी आपल्याला प्रसन्न झाले. आपल्या प्रकाश मेहताच्या घराच्या समोर जे जैन मंदिर आहे तिथे सगळेचे सगळे ऋषीमुनी असेच असे प्रसन्न झाले आपल्याला. फक्त एवढं की आपण एवढा मोठा तपस्वी झालेला नाही, आपण एक सामान्य पुजारी आणि भक्त आहे. तर ह्या ऋषीमुनीचा चेहरा, ह्या ऋषीमुनीचा चेहरा, ह्या ऋषींचा आणि ह्या सगळ्याच ऋषींचा चेहरा त्याच्याशी मिळतो. म्हणजे हे ऋषी खरोखर आकाशात आहेत हे स्पष्ट आहे. ओके, तर ह्या ऋषीचा चेहरा आपल्या जास्त लक्षात राहिला, कारण की आपण खतरनाक रूप झालेले आहे रामभाऊ, आपलं एकदम भयंकर रूप झालं आहे. पण आपण स्वतःला कंट्रोल करून काय केलं आहे, आपण त्या ऋषीसारखं किंवा ह्या ऋषीसारखं सामान्यच मनुष्य आहे. आपण भव्य दिव्य असं तांडव नृत्य किंवा तांडव प्रलयकारी रूप धरत नाही, कारण की कोणाचं नुकसान करणं आपल्याला आवडत नाही. चक्रधर स्वामींची माया आहे आपल्याकडे. इथे बाबा बसलेले आहेत उड्डाण बंधामध्ये, उड्डाण योग बंध, उड्डाण बंध म्हणतात. गिरनार परत चढून आल्यामुळे चालता पण येत नाही रामभाऊ. पण आपण काय करतो, ते जो थकवा वगैरे होता ना, तो आंबा मातेचं जे सतीदेवीचं आहे तिथे ठिकाण आहे गिरनार पर्वत, तिथे तो थकवा ॲटोमॅटिक शोषून घेतला गेला आपला. त्याच्यामुळे आपल्याला थकवा वगैरे काय जाणत नाही. योगी आणि प्रदीर्घ अशी अवस्था आहे भक्तीची. आणि हे तपस्वी माणसाचं असंच असतं, त्याला थकवा वगैरे कधी येत नाही. पण आपण शेगावचे बाबा किंवा साईबाबा किंवा अक्कलकोट स्वामी यांच्या थरामध्ये स्वतःला विलीन करत नाही अजून, कारण की लग्नाची जी इच्छा आहे ती अतिशय तीव्र झाली. आणि लग्न जर नाही केलं तर परत जन्म घ्यावा लागेल, म्हणून ह्या जन्मात एक लग्न करून घ्यावा अशी इच्छा आहे. त्यामुळे म्हणून मी राजकारणात एंट्री मारत नाही. इथे आरती चालू झालेली आहे भोलेनाथांची, आणि आरतीचा आनंद आपण बाहेरूनच घेत आहे, कारण की आपली भक्तीची जी पराकाष्ठा असते ती आतून बाहेरून सगुण निर्गुण अशी भक्ती असते. आणि हा ब्रिज स्टेशनला राहतो डायरेक्ट. तर काल की परवा हे अशा प्रकारचं स्टेडियम बनवलं आहे तिथे योगी साहेबांनी. इकडे जोरदार आरती चालू आहे, तर आपण ती मनापासून आणि स्पिरिच्युअल आरती करू आपण एकदाच. आणि मला असं वाटतं रामभाऊ, सोमनाथ आणि त्र्यंबकेश्वर आहे ना, त्याच्यापेक्षा शिवलिंगाची महिमा जास्त आहे. का इथे बलिदान भरपूर ऋषीमुनींचं आहे. का जे ऋषीमुनी इथे तिथं आपल्या घरात कसे काय दिसतं आपल्याला, किंवा जे ऋषीमुनी इथे त्यांचे चेहरे आहेत ते आपल्याला प्रकाश मेहतांच्या त्या जैन मंदिरात कसे काय दिसतात. म्हणजे इथे परमेश्वरी साक्षात्कार वगैरे आहे ना, ह्या गोष्टी सगळ्या ठरलेल्या असतात. तर त्यांनी असं लिहिलं बघा, इथे संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे की आकाशे तारकम लिंगम पाताले हटकेश्वरम मृत्यूलोके महाकालम लिंगम त्रयम नमस्तु तुभ्यम. म्हणजे हे महालिंगामध्ये मूर्ती आहे, हे शिवलिंग. तर तुम्ही पण रामभाऊ 2-4 वर्ष येता, आम्हाला कधी दिगंबर भाऊकडे एक मॅसेज तर पाठवायचा की चला घाटकोपरच्या मुलांनी तिकडे डायरेक्ट महाकाळेश्वरला चला. महाकाळेश्वरचं सगळ्यात मोठं देवस्थान प्राप्त झालं आपल्याला, स्वामी समर्थ. जय शिवशंकर. आता मध्य प्रदेशचे जे डॉक्टर मोहन साहेब आहेत, डॉक्टर मोहन भागवत आहेत किंवा CM साहेब आहेत, त्यांना मी विनंती करतो की इथे तुम्ही जेवढा खर्च केला ना, याला तुम्ही इकॉनॉमिकली परफेक्ट बनवा. कारण की काय होईल माहिती का, तुमचा एवढा खर्च, तुमची एवढी मेहनत, त्याचं काहीतरी तादात्म्य तुम्हाला मिळालं पाहिजे त्या गोष्टीचं. बरोबर. इथे नकाशा अतिशय सुंदर बनवला आहे लोकांनी, आणि सगळं सुव्यवस्थापित आणि व्यवस्थित आहे, नीटनेटके. तर अशा प्रकारे महाकाल लोक हे कसे, इथले आर्किटेक्ट हे परफेक्ट आहेत रामभाऊ.
आणि सगळ्या देवस्थानांनी यांचीच कॉपी करायला हवी. कारण की इकडे जे मानवाचा बुद्धिशाली मानवाची जी म्हणजे आपण श्रीकृष्ण अवस्थेत असताना सुदामा अवस्थेत असताना जे इथून आपण शिकलो होतो ते जसे तशी प्रकृती या लोकांनी इथे उतरवलेली आहे. ह्या देवस्थानावर कसं आहे रामभाऊ, फसवणूक नाही, लूटमार नाही, एवढे द्या तेवढे द्या, मग हे घ्या ते घ्या, असं काय नाही, सगळं फ्री आहे. तर तुम्ही 2-3 वेळा आलेले नाही इथे, तुम्हाला माहिती असेल जास्त. आणि आपलं कसं आहे, आपण एकदम सिंपल अवस्थेत येतो, तेव्हा आपल्याला कोण लुटतच नाही पहिली गोष्ट म्हणजे.